खोपोली शहरातील क्रांतीनगर झोपडपट्टी परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावरून आर्यन प्लाझा येथील रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। रहिवाशांच्या म्हणण्यानुसार इमारतीच्या पाठीमागे पावसाचे पाणी जाण्यासाठी असलेल्या नैसर्गिक मार्गावर बांधकाम सुरू झाले आहे। या संदर्भात नगरपालिकेसह तहसीलदार कार्यालयात सुमारे 10 दिवसांपूर्वी तक्रार देण्यात आली असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे। संबंधित प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी, अशी मागणी आर्यन प्लाझा येथील रहिवासी व सभासदांनी केली आहे। आम्ही दीपक बाळासाहेब मालुसरे आर्यन प्लाझामधील रहिवासी असून आमच्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला पाण्याची लाईन बंद करून तिथे अनाधिकृत बांधकाम होत आहे। वेळेवर तोंडी आणि लेखी तक्रार करून पण नगरपालिका त्याची दखल घेत नाही आहे। त्याच्यामुळे नागरिकांचं जीवन धोक्यात येत आहे। उद्या काय ही मोठी हादसा झाला तर त्याला सर्वस्वी नगरपालिका आणि त्याचे अधिकारी जबाबदार राहतील। आम्हाला नाईलाजाने पुढील कारवाईसाठी जावं लागेल, तरी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी इथे येऊन सदरचं बांधकाम थांबावं आणि नागरिकांचं जीवन सुरक्षित करावं। धन्यवाद। माझे नाव भगवान बालकृष्ण पाटील, आर्यन प्लाझाचा मी रहिवासी सभासद आहे आणि आम्ही सगळे उभे असलेले सगळे रहिवासी आहोत। आमच्या बिल्डिंगमध्ये पाठीमागे पाणी जाण्याचा जो मार्ग आहे तो पाठीमागे क्रांतीनगर झोपडपट्टी, तिथे अनधिकृत बांधकाम चालू झालेलं आहे आणि किती दिवसापासून गेले 10 दिवसापासून अर्ज नगरपालिकेला दाखल केलेलं आहे आणि तहसीलदाराला दाखल केलेलं आहे। त्याच्यावर कारवाई होत नाही। आज या ठिकाणी आम्ही पोलीस यंत्रणेला सांगून आमची तक्रार तर नाहीच घेतली, पण त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक विकास आणि असे 2 अधिकारी येऊन आज तलपाणी केली, परंतु त्यांनी सांगितलं या ठिकाणी तक्रार जर हाणामारीची असेल तर आम्ही घेऊ शकतो, परंतु ते प्रत्यक्ष पाहणी करून गेले आणि त्या ठिकाणी काम पाहून आम्हाला या ठिकाणी असे बोलायची इच्छा आहे की या ठिकाणी नगरपालिका तक्रार घेत नाही, ती तक्रार कधी घेणार, पूर्ण घर बांधकाम पूर्ण झाल्यावर घेणार का, कारवाई कधी करणार, याकडे पोलीस आणि इतर अन्य सभासद आणि नगरपालिका खोपोली यांनी ताबडतोब यावर कारवाई करावी। धन्यवाद।